तर भुजबळांसारखं नेतृत्व हे दिल्लीमध्ये यायला हवं. भुजबळ आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय आणि भुजबळांची अट मान्य व्हायला हवी होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. राज्यसभेत जायचंय, मग राज्यसभेत जायचं छगनरावांनी. पण त्याची अट होती की अटी आणि शर्तीवर तुम्ही राज्यसभेत कसे काय जाऊ शकता की मी जातो आणि खाली माझ्या मुलाला, पुतण्याला, भावाला द्या. मग इतके ज्येष्ठ नेते ते त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. ते इतके महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसीचे नेते आहेत, मग त्यांची अट मान्य व्हायला हवी होती. आता अट मान्य का झाली नाही याच्यावर स्वतः भुजबळ साहेबच खुलासा करू शकतील.